आणि फायनलचा सामना जरा सहकार्य करायचं दोन्ही संघाच्या 12 खेळाडू यायचंय बॉलरचं नाव रशिक गाडी पहिलं षटक 10-12 पावलांचा रन घेऊन रसिक बघूया आपल्या गोलंदाजी मध्ये काय करतोय आता मग स्ट्राईक वर येतो हरी नॉन स्ट्राईक वर येतो निखिल स्ट्राईक वर हरी नॉन स्ट्राईक वर निखिल बॉलिंग मार्फत येतो रसिक 10-12 पावलांचा रन घेऊन रसिक फुल टॉस चेंडू आणि पुरेपूर फायदा उठवलाय तो आणि मला वाटतं ते झेल सुटतोय पहिल्याच चेंडूवर झेल सुटतोय तो हरी याचा संघाच्या धावसंख्येत बदल नाही संघाचं अजून खातं खोललेलं नाहीये पहिला चेंडू चांगला चेंडू रसिक याचा पुन्हा एकदा 10-12 पावलांचा रनअप घेऊन रसिक बघूया काय करतोय तो आणि पुन्हा एकदा तोडवलाय चेंडू आणि मला वाटतं इथे षटकार दुसऱ्या चेंडूवर षटकार मारतोय तो हरी आणि संघाचा खातं खोलतोय तो हरी संघाच्या धावसंख्येत 6 ने भर संघाची धावसंख्या झाली ती 6 पहिला दहा पावलांचा रनअप घेऊन रसिक तिसरा चेंडू रसिकचा पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि मला वाटतंय आता संधीचा फायदा उठवलाय तो हरी आणि दुसरा षटकार संघाच्या धावसंख्येत 6 ने भर संघाची धावसंख्या झाली होती 12 बिनबाद 12 पहिला चेंडू चांगला टाकला होता पण दुसऱ्या 2 चेंडूवर लगातार 2 षटकार बसले ते रसिक याला 12 धावसंख्येवर पोहोचतोय तो हरी चौथा चेंडू रसिक याचा बघूया काय करतोय हरी चांगला चेंडू गॅप मध्ये आणि मला वाटतं इथे डिक्लेअर अशी 1 धाव संघाच्या धावसंख्येत 1 ने भर संघाची धावसंख्या झाली होती 13 बिनबाद 13 मला वाटतं 4 चेंडू झाले आहेत आणि 13 धावा वसूल केलाय ते हरी याने पहिल्या चेंडूवर त्याला जीवदान मिळालं होतं आणि जीवदानाचा फायदा उठवतोय तो हरी चांगली फलंदाजी करतो आतापर्यंत त्याने 2 षटकार मारले तिसऱ्या चेंडूचा समाचार घेतोय बघूया हरी काय करतोय रसिक आणि मला वाटतं पुन्हा तोडवला चेंडू झेलची संधी आणि मला वाटतं इथे झेल बाद होतोय तो रसिक सॉरी हरी पहिला हादरा बसतोय तो चेंडूवर 13 धावा आल्या आहेत आणि 1 विकेट मिळवली होती रसिक याने शेवटचा चेंडू असेल तो निखिल याला पुन्हा आणि मला वाटतं इथे 2 धावा पूर्ण करतात संघाच्या धावसंख्येत 2 ने भर संघाची धावसंख्या झाली होती 15 एका षटकाच्या समाप्तीनंतर वाडा संघाची धावसंख्या झाली होती 1-15 तुकाराम सावंत
जरा माई बॉक्सशी संपर्क साधत आहे तुकाराम सावंत. संघाच्या वतीनं दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो. नाव कसं? प्रताप पाटील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 1-15. प्रताप पाटील सरांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा सत्कार करत आहेत ते तुकाराम सावंत. नाही सर पहिला चेंडू आणि मला वाटतं इथे व्हाईट चेंडू. संघाची धावसंख्या देखील संघाची धावसंख्या झाली होती 16. पहिला चेंडू व्हाईट चेंडू. गोलंदाजीचे नाव चांगला चेंडू कमबॅक करतोय तो बॉलर. नाही 16. अरे भाई इकडे पुन्हा एकदा उंच असा फटका मारला आणि झेलची संधी. मला वाटतंय ते झेल होतोय. संघाला दुसरा हादरा बसतोय आणि मला वाटतं इथे असं काही नाही. थँक्यू. आणि मला वाटतं इथे पंच चौकार घोषित करताय. 4 धावा. किती? 20 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज चांगला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं एका धावसंख्येवर समाधान मानावं लागते ते फलंदाजाला. संघाच्या धावसंख्या देखील संघाची धावसंख्या झाली होती 21. 1-21. चांगली फलंदाजी करतोय तो निखिल. पुन्हा एकदा निखिल चांगला तोडलेला चेंडू आणि मला ते झेलची संधी आणि मला वाटतं इथे झेल बाद होतोय तो निखिल. दुसरा हादरा बसतोय तो वाडा संघाला निखिलच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या झाली ती 2-21. त्यांची जागा घेण्यासाठी चाललाय तो आता किरण. किरण ना स्ट्राईकचा खालचा कोण आहे म्हटलं? निखिल आउट झाला ना. नॉट स्ट्राईक वर सोपलील. आता स्ट्राईक वर आहे तो. स्ट्राईक वर किरण. नॉट स्ट्राईक वर स्वप्नील. बॉलिंग वापरत आहे ते. बॉलरचं नाव अमोल अनिकेत. 10-12 पावलांचा रगेला मग घेऊ अनिकेत. बघूया काय करतोय. पुन्हा चांगला चेंडू. चेंडू काही समज नाही. चेंडू जातोय निर्धाव. संघाच्या धावसंख्येत बदल नाही. संघाची धावसंख्या झाली ती 21. आणि मला वाटतं आता
12 चेंडू आणि 22 धावा. पहिल्या सेमीफायनल मध्ये पण असं समीकरण होतं. 12 चेंडू आणि 22 धावा हव्या. आणि मला वाटतं आता 12 चेंडू आणि 22 धावा. पहिल्या सेमीफायनल मध्ये असंच समीकरण होतं. 12 चेंडू आणि 22 धावा. आणि या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये पण 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. ती तिरलोट संघाला अनिकेत बघूया. पहिला चेंडू, चांगला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं ते एका धावेने खातं खोलतंय संघाचं. संघाची धावसंख्या झाली ती 1. नो चेंडू, नो चेंडू काय? हा, नो चेंडू. 2 धावा. संघाचं खातं 2 धावाने खोलतोय. संघाची धावसंख्या झाली ती 2. बॉलिंग मार्फत होतो निखिल. स्ट्राईक वर येतो. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटते इथे एका धावेवर समाधान मानावं लागते. संघाच्या धावसंख्येत 1 नंबर. संघाची धावसंख्या झाली होती 3. एक चेंडू, 3 धावा. पुन्हा एकदा निखिल 10-12 पावलांचा रनअप घेऊन निखिल बघूया काय करतोय. चांगला चेंडू निखिलचा. चेंडू काही समजले नाही. चेंडू जातोय निर्धाव. संघाच्या धावसंख्येत बदल नाही. संघाची धावसंख्या झाली होती 3. बिनबाद 3. पुन्हा एकदा निखिल 10-12 पावलांचा रनअप घेऊन निखिल बघूया काय करतोय. चांगला चेंडू, तोलवला चेंडू आणि मला वाटतं इथे एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं इथे चांगलं क्षेत्ररक्षण. एका धाव संख्येवर समाधान मानावं लागतं ते फलंदाजाला. संघाच्या धावसंख्येत 1 नंबर. संघाची धावसंख्या झाली ती 4. बिनबाद 4. पुन्हा एकदा निखिल 10-12 पावलांचं रनअप घेऊन बघूया निखिल पुन्हा एकदा काय करतोय. चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत तो. चांगला चेंडू आणि झेलची संधी आहे इथे. बघूया निखिलची झेल आणि मला वाटतं इथे झेल बाद. पहिला हादरा बसतोय तो तिरलोट संघाला 4 या धावसंख्येवर.
2 धावा पूर्ण. संघाच्या धावसंख्येत 2 नंबर. संघाची धावसंख्या झाली ती 10. एका षटकाच्या समाप्तीनंतर तिरलोट संघाची धावसंख्या झाली ती 10. आणि मला वाटतं आता 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. 7 चेंडू 12 धावांची गरज. मागच्या सामन्यात सेमीफायनल मध्ये असंच समीकरण होतं. 7 चेंडू आणि 12 धावा. जिंकण्यासाठी 22 धावा होत्या आणि पहिल्या ओव्हर मध्ये पण 10 निघाल्या होत्या आणि ह्या ओव्हर मध्ये पण 10 निघाल्या आहेत. आणि मला वाटतं आता 7 चेंडू 12 धावांची गरज. बॉलरचं नाव भावा, बॉलरचं नाव स्वप्नील. आता मात्र स्ट्राईकवर येतो अनिकेत. नॉन स्ट्राईकवर धीरज. बॉलिंग मार्फत आहे तो स्वप्नील. आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. 10-12 पावलांचा रनअप घेऊन स्वप्नील पहिला चेंडू टाकतोय तो. आणि मला वाटतं पहिल्या चेंडूवर घणाघाती घाव केलाय पण इथे चांगला झेल टिपतोय तो. आणि मला वाटतं इथे पंच बाद देत आहे. अनिकेत पहिल्या चेंडूवर मागच्या सामन्यामध्ये विकेट पडली होती आणि या सामन्यामध्ये पण विकेट पडले. जशाक तसं घडतंय आणि कुठला संघ या सामन्यामध्ये बाजी मारतोय ते पाहायचंय. मागच्या संघामध्ये मोड संघाने विजय प्राप्त केला होता अशात अटीतटीच्या सामन्यामध्ये. आता कुठला संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय. स्वप्नील पुन्हा एकदा 10-12 पावलांचा रनअप घेऊन चांगला फटका आणि इथे पण कॅचची संधी. आणि मला वाटतं इथे पहिला हादरा आणि मला वाटतं तिसरा हादरा बसतोय तो नवनीतच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी करतोय तो स्वप्नील. 2 चेंडूवर सलग 2 विकेट मिळवल्याने आत्ता मात्र समीकरण बिघडलंय. आत्ता मात्र पाहिजे ते 4 चेंडू आणि 12 धावा. 4 चेंडू 12 धावांची गरज आणि त्यांची जागा घेण्यासाठी चाललाय तो आता. बॅट्समनचं नाव श्रेयस. आता काय करतोय श्रेयस? आपल्या संघाला यश मिळवून देतोय का पाहावं लागेल. 2 चेंडूवर सलग 2 विकेट मिळवले ते स्वप्नील आणि आता त्याला हॅट्रिकची संधी आहे ती तिसऱ्या चेंडूवर. काय करतोय पाहावं लागेल ते स्वप्नील याला. स्ट्राईकवर श्रेयस, नो स्ट्राईकवर धीरज. बॉलिंग मार्फत आहे तो स्वप्नील. 10-12 पावलांचा रन बघून तिसरा चेंडू श्रेयस साठी. बघूया काय करतो श्रेयस. आणि मला वाटतं ते स्वर मारा थोडासा स्वप्नील स्वर मारा होतोय. पंच वाईट घोषित करताय. संघाची धावसंख्या 1 नंबर. संघाची धावसंख्या झाली ती 11. आणि मला वाटतं आता पुन्हा 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. 4 चेंडू 11 धावा. बघूया काय होतंय ते या सामन्यामध्ये. कुठला संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय. चांगला तोला चेंडू. ते मात्र पुन्हा एकदा झेलची संधी आणि मला वाटतं ते झेल सुटतोय. 2 धावा प्राप्त करताय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं ते रनआउटची संधी आणि मला वाटतं ते बाद होतोय फलंदाज. 2 धावा. संघाच्या धावसंख्येत 2 नंबर. संघाची धावसंख्या झाली होती 13. आत्ता मात्र 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. 3 चेंडू 9 धावा. त्यांची जागा घेण्यासाठी झालं. बॅट्समनचं नाव
बॅट्समनचं नाव अक्षय. सकाळपासून अक्षय या नावाचं भरपूर फलंदाज येत आणि अक्षय काहीतरी करून दाखवतो आणि हा अक्षय काय करतो ते पाहावं लागेल. 3 चेंडूमध्ये फक्त 9 धावांची गरज आहे. 2 चौकारांची गरज आहे. 2 जर चौकार मिळाले तर अक्षय काहीतरी करू शकतो आणि आपल्या संघाला विजयी करू शकतो तो अक्षय. बघूया अक्षय काय करतोय. मला वाटतं 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. बॉलिंग मार्फत आहे तो स्वप्नील. बघूया स्वप्नील काय करतोय. आणि मला वाटतं अक्षय खरोखरच उंचावलेला चेंडू आणि मला वाटतं इथे झेल सुटतोय आणि मला वाटतं इथे संधी गमावतोय. पुन्हा एकदा रनआउट होतोय तो फलंदाज. आता मात्र कोड्यामध्ये पडलाय ते तिरलोट संघ. आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. 2 चौकार मारावे लागतील फलंदाजाला. श्रेयस याला 2 चौकार मारावे लागतील तरच हा सामना विजयी होऊ शकतो. कंपल्सरी चेसिंग आहे. 2 चेंडू 8 धावा. स्वप्नील खरोखरच चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाजाला एकदम आखडून ठेवलाय ते स्वप्नील याने. बॅट्समनचं नाव 2 चेंडू 8 धावा. पहिला चौथा चेंडू आणि मला वाटतं इथे चौकाराची संधी आणि मला वाटतं इथे 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं इथे 2 धाव समाधान मानावं लागतं. आणि आत्ता मात्र 1 चेंडू आणि 1 चेंडू 6 धावा. षटकार मारावा लागेल तो श्रेयस याला. आपल्या संघाला पुढील फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर श्रेयस याला काहीतरी करून दाखवावं लागेल. मागच्या सामन्यामध्ये पंकज याने 1 चेंडूमध्ये 6 धावा पाहिजे होत्या तेव्हा षटकारावर आपल्या संघाला पुढील फेरीमध्ये प्रवेश केला होता. तसं आता श्रेयसला काहीतरी करावं लागेल धीरजला. बघूया धीरज काय करतोय. 1 चेंडू आणि 6 धावा आणि मला वाटतं इथे विजय. मागाशी बोललेलं तसंच केलंय ते धीरज याने. 1 चेंडूमध्ये 6 धावाची गरज पाहिजे होती आणि 6 मारून आपल्या संघाला विजयी केलं होतं आणि तिरलोट संघ इथे विजयी झाले. मगाच्या सामन्यामध्ये पण पंकज याने असा षटकार मारला होता आणि आपल्या संघाला विजयी केलं होतं. आता मात्र धीरजने असा षटकार मारून आपल्या